जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। उल्हासनगर रेल्वे रुळाजवळ संतोष साळवे या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। संतोष साळवे हा उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या वीर तानाजी नगरमधील रहिवासी असून सध्या तो माणेरे गाव या ठिकाणी वास्तव्यास आहे। आज सायंकाळी संतोषला पार्टी करण्याच्या उद्देशाने त्याचे मित्र करण बाळू उकिरडे आणि अजय माळे यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन अम्रपाली रेल्वे रुळाजवळ बोलवण्यात आलं होतं। यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग धरून संतोषला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचं संतोषच्या भावाने पोलिसांना सांगितलंय। सध्या संतोषचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय। या हत्येनंतर आरोपी हे फरार झाले असून रेल्वे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। माझं नाव ना निशा गुड्डू शेख आहे। मी भाड्याने राहते। माझे 5 लेकरे, नवरा वारलाय माझा। भांडीची कामं करते मी। आज माझा भाऊ घरी आलेला, किती वाजता? 4 वाजता आलेला घरी। मी कामावून आली आणि बसलीच होते, तो आला माझ्याकडे। बोलतो, उषाताई रोशनीचं काय माहिती पडलं का? का तर माझी पोरगी पळून गेलेली, तिच्या बाहेर विचारायला आलेला। तर रोशनीचं काय माहिती पडलं का? तर मी बोलले आणखीन काहीच नाही माहिती पडलं। हेडलाईनवाले हेच बोलतात की आणखीन काहीच नाही माहिती पडत आहे, आणखीन काहीच नाही माहिती पडत आहे, असेच मला सांगतात आहे। तर त्याच्या मित्रांनी करण आणि अजयनी त्यांनी फोन केला माझ्या भावाच्या मोबाईलवर। बोलला, संतोष तू इधर आ ना, उल्हास स्टेशन पे पटरी के इधर। त्याला बोलून घेतलं आणि मी माझ्या भावाला बोलली, तू जा, मिले तुझी बायको पोटाशी 6 महिने, तिची लहान लेकरू आहे, तू घरी जा। मला औषध आहे, मी घरी जातो, तू टेन्शन नको घेऊ। त्याच्यानंतर माझ्या भाऊचं मला आत्ता माहिती पडू राहिलं, फोन आला मला, माझ्या रवीने फोन केला बारक्या भावाने। बोलला, उषाताई संतोषला इकडं पटरीवर मारून फेकले कोणीतरी, आणि त्या करणनी आणि अजयनी मारून संतोषला इथं फेकून गेले। बोलतो उषाताई हां, ते आत्ता मला कॉल आलेला। किती वाजता असेल ते? पहिले त्यांची होती मारामारी झालेली बीचमध्ये, त्या पोरांचे आणि त्याची मारामारी झालेली, ठसन ठेवलेली त्यांनी। ते हर वेळेस त्याला मारायचं बघत होते, प्रयत्न करत होते, पण ते करू नाही शकले। पण आज त्यांनी करूनच टाकलं, मारूनच टाकलं। माझं नाव रवी एकनाथ साळवे आणि माझा भावाचं नाव संतोष एकनाथ साळवे। तो आज रविवार होता, घरी आलेला आमच्या इथं। तो मानेरा गावात राहतो आणि मी त्याच्या घरी गेलेलो, तो रूम बघायसाठी एका मित्रासाठी। तो आमच्याबरोबर घरी आलेला पप्पाला भेटायसाठी। तर तो ताईच्या घरी होता तेव्हा त्याला फोन येतो करण उकिरडेचा, आमच्या एरियात होता आधी तो राहिला। आता तो मानेरा गावात राहतो। त्याचं किचीच आधी पण संतोषबरोबर झालेली। मी संतोषला आधीच बोललेलो की याच्याबरोबर राहू नको। ते करणने फुसकून त्याला फोन लावून घरी बोलवलं। त्या अजय माळीच्या, तो उल्हास ब्रिजच्या खाली राहतो, वडलगाव एरिया पडतो तिकडं। त्या अजय माळीला त्यांनी सर फोन लावला आणि अजय माळीच्या घरी संतोषला घेऊन गेले हे लोक। आणि सर अजय माळीच्या इथं मग हे लोकांनी पिले वाटतं काय, मला माहिती नाही सर। मला फोन येतो 5:30-6च्या टायमाला, 6:30च्या टायमाला संतोष बोलतो की माझा लफडा झाला आहे, मला करण नाही चमट मारले विनाकारणचे। आला, आम्ही अजय बसलेलो, मला येऊन त्यांनी फटके चमट दिली आणि चालले गेला। मी बोला अजयने काय केलं नाही का? बोलतो नाही काय केलं त्यांनी बीचमध्ये, मला फक्त बोलत होता मार उसको। मग मी अजयला बोललो फोन दे त्याला, तर अजयने मला बोलतो की ये आपण का करणला मारू, इकडे या अम्रपाली नगरमध्ये। मी बोललो नाही तू करणचा नंबर पाठव, मी त्याच्याशी फोनवर बात करतो, तो आमच्या एरियातलाच आहे, पहिले एरियात होता राहिला म्हणून। मग त्याच्यानंतर त्यांनी मला बोलतो ठीक आहे। मी बोललो त्याला माझ्या भावाला घरी घेऊन ये। बोलतो तुझ्या भावाला मी घरी घेऊन येतो, हां असं बोलला। मी माझ्या भावाशी मी बोललो भावाशी बात करू। माझ्या भावाला मी बोललो संतोष रवी, मी पप्पा बोलवता येईल घरी लवकर, तू पप्पा घरी एकटे आहेत। बोलतो मी येतो रवी। मी बोललो त्याच्याशी झगडे नको करू, मी करणसोबत बात करतो। मी करणला फोन लावला, कारण मला तिकडून काय पटेली येतो फोनमध्ये, म्हणजे असं मला नाटक करून बोलतो की रडायचं नाटक करतो। आणि ना त्याच्याबरोबर अजय लोक का त्याचे मित्र आधी कोणतरी होते 1-2 जण मला वाटतं, आवाज येत होता फोनवरती। बोलतो रवी, बोलतो तुझं काय रे? बोलतो मी बोलला भावा तू माझ्या भावावरती हात का उचलला? बोलतो रडायला लागला आणि लगेच नाटकने मला बोलतो की ना रवी तू मला ना माझ्या आईला सांग की मला आता करण मेला, करण मारायला चालला। मी बोला भाऊ असं का बोलतोय तू, असं का बोलतोय तू? जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।